मराठा आरक्षणासाठी झटणारे मनोज जरांगे पाटील यांचा प्रवास आता रुपेरी पडद्यावर। शिवाजी दोलताडे दिग्दर्शित संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील चित्रपट येत्या 26 एप्रिलला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित। समाज बांधवांसह नागरिकांना बघण्याचं पत्रकार परिषदेतून आव्हान। याबाबत वृत्त असे की मराठा समाजाला आरक्षण मिळवण्यासाठी संघर्ष करत असलेले मनोज जरांगे पाटील यांच्या आयुष्याचा वेध घेणारा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील हा चित्रपट येत्या 26 एप्रिलला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे। चित्रपटाचा मुहूर्त हा जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे करण्यात आला होता आणि आता या चित्रपटाच्या प्रमोशनला देखील येथूनच सुरुवात करण्यात आली आहे। शिवाजी दोलताडे यांनी या चित्रपटाची दिग्दर्शनाची भूमिका जबाबदारी निभावलेली असून सोनाई फिल्म्स क्रिएशन या निर्मिती संस्थेच्या गोवर्धन दोलताडे यांनी चित्रपटाच्या निर्मितीसह चित्रपटाचं लेखन देखील केलं आहे। सहनिर्माते रामदास मेदगे, जान्हवी मनोज तांबे, दत्तात्रय लोहकरे, कार्तिक दोलताडे, नर्मदा सिनेव्हिजन्स हे आहेत। तर डॉक्टर सुधीर निकम यांनी संवाद आणि पटकथा लिहिली असून चित्रपटात मनोज जरांगे पाटील यांची मध्यवर्ती भूमिका अभिनेता रोहन पाटील यांनी साकारली आहे। संघर्ष योद्धा हा माझा पहिलाच बायोपिक आहे। याआधी मी मुसंडी, मजनू, धुमस असे चित्रपट दिग्दर्शित केले असून एखाद्या काल्पनिक गोष्टींवर चित्रपट बनवणे हे जरा सोपे असते, कारण त्यात आपण काही गोष्टी या जोडू शकतो, परंतु एखाद्या चालू घडामोडींवर चित्रपट हे तेवढेच कठीण असते। त्यामुळे हा चित्रपट बनवणे माझ्यासाठी मोठे चॅलेंज होते, पण वेळोवेळी मला स्वतः मनोज जरांगे पाटील यांनी आणि त्यांच्या टीमने योग्य ती मदत केली, त्यामुळे सदर हे शिवधनुष्य पेलू शकलो, असे यावेळेस दिग्दर्शक शिवाजी दोलताडे यांनी पत्रकार परिषदेतून सांगितले। तर यावेळेस या मनोज जरांगे पाटील यांची व्यक्तिरेखा मला साकारायला मिळाली। आजवर अनेक वेगवेगळ्या चित्रपटातून मी देखील भूमिका केली असून या चित्रपटातील ही व्यक्तिरेखा मला खूप काही देऊन गेले असून संघर्षातून उभे राहून आज ते एका वेगळ्या उंचीवर पोहोचले आहेत। त्यांचे हावभाव आणि अन्य गोष्टींची मी बारकाईने अभ्यास केला असून त्यांनी देखील त्यांची मला तेवढीच साथ लाभली। त्यांचा हा प्रेरणादायी प्रवास नक्कीच बघण्यासारखा आहे आणि तुम्ही हा चित्रपट नक्कीच जाऊन आहाल अशी खात्री असल्याचे यावेळेस अभिनेता रोहन पाटील यांनी वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले। तर मनोज जरांगे पाटील यांचा संघर्ष हा खडतर असून संपूर्ण जगाला समजावा यासाठी या चित्रपटाची निर्मिती करण्याचा निर्णय घेण्यात आला व ते पूर्णत्वास आणले। तर निर्माते गोवर्धन दोलताडे यांनी याबाबत प्रतिक्रिया व्यक्त केली। काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाच्या टीजरला सोशल मीडियावर तुफान प्रतिसाद मिळत असल्याचे यावेळेस त्यांनी सांगितले। तर सुप्रसिद्ध गायक अजय गोगावले सुमधुर आवाजातील हृदयाला भिडणाऱ्या उधळीन जीव या गीताने रसिक प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले आहे। या चित्रपटात अभिनेता संदीप पाठक, सागर कारंडे, अरबाज शेख, अभिनेते मोहन जोशी, श्रीनिवास पोकळे, संजय कुलकर्णी, अभिनेत्री सुरभी हांडे, माधवी जुवेकर, विजय मिश्रा, विनीत भोंडे, सुनील गोडबोले, माधव अंबेडकर, सोमनाथ अवघडे, किशोर चौगुले, सिद्धेश्वर जाळबुके, उर्मिला डांगे आदींनी भूमिका साकारली आहे। याच्याआधी पाठीमागच्या 2-3 वर्षांमध्ये 4-5 पिक्चर होते। मुसंडी होता, धुमस होता, मजनू होता, खळगा होता आणि ते 2 सिनेमा रिलीज आहेत आणि आवाज आणि त्याच्यावर 2 गाणी माझी खूप हिट झाले। मी ऐकली असतील कदाचित। मला आमदार झाल्यासारखं वाटतंय ते ऍक्टिंग आणि डायरेक्शन मिक्स करत। आणि दुसरं म्हणजे बड्डे आहे भावाचा, त्याच्यात मी आणि रोहन पाटीलनी भूमिका केली। मी आता नवीन एक सिनेमा घेऊन आलेलो आहे, त्याचं नाव आहे संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील। हा चित्रपट 26 एप्रिल 2024ला संपूर्ण महाराष्ट्रात 2,500 ते 3,000 शोच्या माध्यमातून रिलीज करत आहोत। याचं चित्रीकरण जे आहे ते आम्ही संपूर्ण अंतरवाली सराठी आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये केलेलं आहे। याच्यामध्ये जे लोकेशन वापरलेले आहेत सर्व चित्रीकरण ज्या ठिकाणी गेले ते चित्रीकरणाचे स्थळ जे आहे ते सर्व आम्ही ओरिजिनल वापरलेले आहेत। आपण पाहतो की चित्रपटामध्ये बायोपिक जरी असला किंवा ऐतिहासिक जरी चित्रपट असला तरी त्याच्यामध्ये लोकेशन जे वापरतात ते सेट तयार करतात किंवा काल्पनिक लोकेशन असतात। त्याच्यात आम्ही तसे केलेलं नाही।
जे ओरिजिनल लोकेशन आहेत तेच वापरलेले आहेत. जसं की पाटलाचं घर असेल, आंतरवली सराटीमध्ये उपोषण स्थळ असेल किंवा बाकीचे आणखी बरेचसे लोकेशन आहेत ते ओरिजिनल वापरलेले आहेत. भारतातला हा पहिला चित्रपट असा असणार आहे की त्याचे सर्व लोकेशन ओरिजिनल वापरलेले आहेत. कुठेही काल्पनिक लोकेशन आहे वापरलेले आहेत किंवा पाटलांबरोबर असणारी बरीचशी मंडळी चित्रपटामध्ये दिसणार आहे. कारण एखाद्या व्हिडिओमध्ये तुम्ही व्हिडिओ पाहाल तर पाटील असल्याने आजूबाजूला बाकीची मंडळी असेल. चित्रपटाच्या सीनमध्ये पण तुम्हाला रोहन पाटील दिसतील आणि त्यांच्या आजूबाजूला तीच मंडळी दिसतील. म्हणजे एवढं आम्ही ओरिजिनल पद्धत आणण्याचा प्रयत्न केलेला आहे, एवढा जिवंतपणा आणण्याचा प्रयत्न केलेला आहे. आपण पाहतो की हा 6-8 महिन्यामध्ये पाटील साहेब जे आहे ते महाराष्ट्रात भारतातील लोकांना कळाले. पण असं नाही की त्यांचा संघर्ष हा 6 महिन्याचा नाही किंवा 8 महिन्याचा संघर्ष नाही. त्यांचा संघर्ष 10-15 वर्षापूर्वीचा संघर्ष आहे. खूप संघर्ष आहे त्यांचा भयंकर आणि तो संघर्ष आम्ही चित्रपटाच्या माध्यमातून दाखवत आहोत. त्यांच्या पाठीमागे कुठलेही राजकीय पाठबळ नाही किंवा आर्थिकही पाठबळ नाही. अक्षरशः त्यांचं घर जर तुम्ही बघितलं तर अक्षरशः मग तुमचा विश्वास बसणार नाही. म्हणजे याच्यातले बरेच जणांनी कदाचित पाटलांना भेटले असतील पण पाटलांचं घर पाहिलं नसेल. इतकं साधं सिंपल त्यांचं घर आहे. तर ते घर सरांनी पाहिले म्हणतात. तर ते घर तुम्हाला चित्रपटाच्या माध्यमातून पूर्ण पाहायला मिळेल. इतकं साधं घर आहे. तिथूनही आपल्याला प्रेरणा भेटणार आहे. चित्रपट पाहिल्यानंतर त्या प्रेरणा भेटणार आहे. इतक्या साध्या घरातील इतका सिंपल माणूस एखादी गोष्ट जर ठरवली तर तो काही करू शकतो. आपण आपल्या लाईफ मध्ये काहीतरी करण्याचं ठरवलं असतो तर थोडा जरी अडथळा आला तर ती गोष्ट तिथं सोडतो, दुसऱ्या कुठेतरी मार्गाला लागतो. तिथे काही अडथळा आणि ते सोडतो, दुसरीकडे काहीतरी करण्याचा प्रयत्न करतो. याच्यामध्ये अख्खं आयुष्य निघून जातं तरी काही होत नाही. जे करायचे जे ध्येय आहे ते आपण ठरवलं पाहिजे आणि त्या ध्येयाच्या दिशेने किती अडचणी आल्या तरी जल्दी पुढे गेलं पाहिजे. ते सक्सेस आपल्याला भेटतं. पाटील साहेबांचा संघर्ष त्यातून आपण जो ओरिजिनल संघर्ष तो पूर्ण संघर्ष दाखवलेला आहे. खूप खडतर खूप भयंकर संघर्ष आहे. याच्यामध्ये 4 गाणी आहेत, 4 संगीतकार आहेत. एक आहे चिनार महेश, रोहित नागडे, विजय गावंडे. बॅकग्राऊंड म्युझिक दिलेलं आहे अविल यांनी. याच्यामध्ये 4 गाणी आहेत. त्याचा एक सिंगर आहे अजय गोगावले, जे अजय अतुलची जोडी आहे त्यातले अजय गोगावले यांनी गाणं गायले. ते गाणं सोडल्यानंतर आता भारतात 2 नंबरला आहे युट्यूब ट्रेंडिंग मध्ये. भारतातले जेवढ्याही भाषेमधले गाणी आहेत तमिळ, तेलुगू, कन्नड, मल्याळम असतील, हिंदी असतील, सगळे असतील, त्यात भारतात 2 नंबरला ते गाणं आहे. आणि दुसरं एक गाणं आम्ही 4 दिवसापूर्वी सोडलं तर ते गाणं 6 नंबरला आले आता भारतात. म्हणजे लोक अक्षरशः गाण्यावरती एवढं प्रेम करत आहेत. तर चित्रपटही नक्कीच 1 नंबरला येईल. जे प्रादेशिक भाषा आहेत त्यात नक्कीच 1 नंबरला असेल. आणि त्याच्यामध्ये पत्रकार बांधवांची खूप आम्हाला गरज लागणार आहे, मदत लागणार आहे. जसं तुम्ही पाटील साहेबांना मदत केली तर पत्रकार बांधवांमुळे पाटील साहेब महाराष्ट्रात भारतात पोहोचले. तसंच त्याप्रमाणे त्यांचा चित्रपट जो आहे त्याच्यातून आम्ही सर्व ज्यांच्या खऱ्या गोष्टी दाखवल्या, ओरिजिनल गोष्टी दाखवल्या. आणि हा चित्रपट जो आहे तो सर्व समाजासाठी आहे. स्वतः मला पाटलांनी सांगितलं की हा चित्रपट जो आहे सर्व समाजाला बघितलं पाहिजे असं आपल्याला करायचं. आणि पाटील साहेब सर्व समाजाला खूप मानतात. रिलीज होत आहे परंतु तुम्ही सर्वजण बघा. आपल्या मीडियाच्या माध्यमातून बांधवांनी विनंती आहे की तुम्ही लोकांना आव्हान करा, कारण खूप खऱ्या गोष्टी दाखवलेल्या आहेत. खूप चांगला चित्रपट आहे. 26 तारखेला नक्की सर्वजण बघा. धन्यवाद. सर्वांना जय शिवराय. मी अभिनेता रोहन पाटील. त्या ठिकाणी आलेले पत्रकार बांधव त्यांचे मी आभार व्यक्त करतो. आणि त्याचबरोबर धुळे जिल्ह्यातले आमचे बांधव, समाज बांधव त्यांचे मी आभार व्यक्त करतो की अगदी थोड्या वेळापूर्वी त्यांना कळालं की आम्ही येणार आणि या ठिकाणी आपण आपले आभार व्यक्त करतो. मी थोडं सिनेमाविषयी बोलेन. 26 एप्रिल 2024ला राज्यभर आपण पाहिलं की एक नाव कित्येक महिन्यापासून वेगवेगळ्या माध्यमातून राज्यभर गाजते. मीडियातून असेल, पेपरमधून असेल, लोकांमध्ये असेल, सोशल मीडियात असेल. पण हे नाव आता चित्रपटाच्या माध्यमातून राज्याच्या भेटीला येणार आहे. ते म्हणजे संघर्ष होता मनोज जरांगे पाटील. त्याच्यामध्ये मी माननीय जरांगे पाटील साहेब यांची भूमिका साकारली. खूप चांगला सिनेमा आहे. राज्याला एक संघर्षाचं प्रतीक देणारा हा सिनेमा आहे की आपण जरांगे पाटलांचं यश बघितलं. जरांगे पाटील, काही लोकांना असं वाटलं की जरांगे पाटील लाठीचार्ज झाला आणि अचानक मोठे झाले. लाठीचार्ज झाला पण जरांगे पाटलांनी त्यांच्या आयुष्यात संघर्ष काय केला आणि त्यांना मराठा आरक्षणासाठी का लढावं वाटलं, असे कित्येक छोट्या मोठ्या प्रश्नांनी भरलेला हा सिनेमा आहे. जरांगे पाटलांची पुरेपूर हिस्ट्री, त्यांचा पुरेपूर संघर्ष. कारण पुरेपूर मी का म्हणतोय, कारण ह्या गोष्टीचा विषय आहे की ही जी स्क्रिप्ट बनली,
संघर्ष योद्धाची स्क्रिप्ट पूर्ण माननीय जरांगे पाटील साहेबांनी आम्हाला दिली, त्याच्यामुळे हा सिनेमा बघायला एक खूप चांगली मजा येणार. कारण ह्याची स्क्रिप्ट आम्ही बनवलेली नाही, ह्याची स्क्रिप्ट आम्ही डेव्हलप केली आमच्या लेखकांनी, पण जो गाभा आहे तो गाभा माननीय जरांगे पाटलांनी आम्हाला दिला. त्याच्यामुळे राज्याच्या भेटीला जे येणार आहे ते वास्तविक आणि जे खरं आहे तेच राज्याच्या भेटीला येणार आहे. खूप चांगला सिनेमा झाला. हल्लीच्या कंडिशन मध्ये आपण बघतो की माणूस स्वतःसाठी संघर्ष करतो, स्वतःला मोठं होण्यासाठी संघर्ष करतो, पण समाजामध्ये एक माणूस असा आहे की स्वतःचं घर उद्ध्वस्त करून समाजासाठी संघर्ष करणारा नाव म्हणजे मनोज जरांगे पाटील. आणि अशा व्यक्तीवरती हा सिनेमा येतोय, त्याच्यामुळे मला आशा करतो मी की सर्वसामान्य लोकही या सिनेमाला बघतील, सगळ्या जातीतून लोक बघतील आणि पत्रकार बांधवही बघतील. कारण जरांगे पाटलांच्या आयुष्यामध्ये पत्रकारांची भूमिका महत्वाची ठरली, त्याच्यामुळे ह्या सिनेमातही पत्रकार बांधव दाखवले. आणि हा सिनेमा सगळ्या जाती धर्माच्या लोकांनी बघावा. मला पत्रकार बांधवांच्या माध्यमातून सगळ्यांना सांगायचे की हा सिनेमा सगळ्या जातीतल्या लोकांनी बघावा आणि सगळ्या जातीतली लोक बघतील. खूप चांगला सिनेमा झालाय, खूप चांगले कलाकार आहेत आणि आशा करतो की धुळ्यामध्ये खानदेशामध्ये हा सिनेमा चांगला चालेल. पत्रकार बांधवांनी जसं जरांगे पाटलांना सहकार्य केलं तसं या सिनेमाला सहकार्य करावं. मला आपल्याकडे अजून एक गोष्ट सांगायची की चित्रपटाचं प्रमोशन म्हणले की ते नॉर्मली होतं. मुंबईला इंटरव्ह्यू होतात किंवा काही फार तर फार काही कॉलेजला व्हिजिट होतात, प्रेस कॉन्फरन्स होतात, पण हा सिनेमा असेल मला इथल्या समाज बांधवांनाही सांगायचे की आम्हाला ह्या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी एक सातारा जिल्ह्यातून पहिला फोन असा आलाय की चित्रपटाच्या प्रमोशनसाठी आम्हाला 10,000 लोकांची सभा घ्यायची आणि ती सभा कोणत्या नेत्यासाठी नाही, जरांगे पाटलांवरती सिनेमा येतोय आणि त्या सिनेमाच्या प्रमोशनसाठी 10,000 लोकांची आम्ही सभा अरेंज करतोय. आतापर्यंत सभा आपण बघितल्या, त्या सभा होत्या नेत्यांसाठी, पण पहिला असा सिनेमा आहे की त्या सिनेमाच्या प्रमोशनसाठी सभा अरेंज केली जाते. म्हणजे कदाचित इतिहासात हा वेगळा प्रकार होतोय आणि मला आनंद आणि असा विश्वास करावा वाटतो की चित्रपट सृष्टीच्या इतिहासात जसं मनोज जरांगे पाटलांचं नाव हे पब्लिकच्या बाबतीत किंवा गर्दी गोळा करण्याच्या बाबतीत सभेच्या बाबतीत रेकॉर्ड मोडलं गेलं, तसं मनोज जरांगे पाटलांच्या आयुष्यावर जो सिनेमा बनला संघर्ष होता, या सिनेमाच्या चित्रपट लाईन मध्ये सुद्धा त्यांच्या नावाचं रेकॉर्ड हे नोंदलं जाईल अशी मला खात्री. खूप चांगला सिनेमा आहे. पहिल्या दिवशी पत्रकार बांधवांनी बघा की ह्यातून जाणून घ्या की नेमके काय दाखवले, कारण तुम्हाला आम्हाला पण जरांगे पाटलांचा संघर्ष अजून माहित नाही, ते ह्याच्यात खूप चांगल्या पद्धतीने दाखवले. मी पुन्हा एकदा समाज बांधवांचे आणि धुळ्यातल्या सगळ्या पत्रकारांचे आभार व्यक्त करतो. पत्रकार बांधवांचे काही या संदर्भात प्रश्न असेल निर्माता गोवर्धन दोलतडे. संघर्ष होता मनोज जरांगे पाटील ही फिल्म 26 एप्रिल 2024 ला संपूर्ण महाराष्ट्रभर आणि महाराष्ट्र लगतच्या काही ठिकाणी दुसऱ्या राज्यातून मोठ्या प्रमाणात आम्ही प्रदर्शित करत आहोत. मी खऱ्या अर्थाने एक निर्माता म्हणून नाही पण लेखक म्हणून तुम्हाला काही सांगू इच्छितो, कारण जे लिहिलं जातं त्याच्यावरती चित्रपट पुढे होतो. आणि यावेळेस मला जे लिहायचं होतं किंवा मला जे प्रश्न पडलेले होते जरांगे पाटलांसंदर्भात त्या सगळ्या प्रश्नाची उत्तरं मला त्यांनी दिली आणि त्या उत्तराच्या आधारावरती ही स्क्रिप्ट बनलेली. त्यामुळे ज्यावेळेस मी स्क्रिप्ट लिहित होतो त्यावेळेस मला एवढं म्हणजे अक्षरशः डोळ्यातून पाणी यायचं की त्यांचा संघर्ष ते तर कुठंच सांगू शकत नाही, कधी सांगणार पण नाही. कारण कसं असतं, एक संघर्ष केलेला माणूस, संघर्ष योद्धा आपल्या जीवनात पाठीमागच्या आपण काय केलं, आपली काय हाल झाली, काय त्रास झाला हे कधी सांगत नसतो आणि ते सांगितलं तर त्याला अर्थ पण नसतो. म्हणून ते त्यांच्या तोंडून आपल्यापर्यंत ह्या गोष्टी कधीच येणार नव्हत्या. म्हणून या चित्रपटाच्या माध्यमातून त्या आपल्या सर्वांपर्यंत, राज्यातील सर्व जनतेपर्यंत येणार आहेत आणि या संघर्षामुळे सर्वसाधारण जनतेपासून म्हणजे जेवढे आपल्या राज्यातील लोकसंख्या आहे त्या सगळ्या लोकसंख्येला त्या गोष्टीचा खूप फायदा होणार आहे. कारण संघर्ष काय असतो आणि कशा पद्धतीने संघर्ष करायचा, तर त्या संघर्षात प्रामाणिकपणा, एवढा प्रामाणिकपणा आहे. कारण यांनी जसं सांगितलं शिवाय सरांनी की कुठला आधार नाही, कुठला बेस नाही, परिस्थिती नाजूक, ते सगळं असताना एवढी मोठी झुंज एका ठराविक प्रश्नासाठी, मराठा आरक्षण असेल, शेतीचे प्रश्न असतील, असे विद्यार्थ्यांचे प्रश्न असतील, असे अनेक प्रश्न आहेत. या प्रश्नावरती एक सुरुवात एकट्यापासून केली आणि तो लढा आज करोडोंपर्यंत पोहोचलाय. आणि ही गोष्ट आपल्या म्हणजे आतापर्यंत आपण जेवढ्याने पाहिलं, आपण इतिहासात पाहिलं, परंतु आताच्या परिस्थितीत कोणालाच ही गोष्ट पाहायला भेटली नाही की करोडोंच्या संख्येने एका छताखाली एका हाकेवर लोक बोलवायची जी ताकद आहे आणि जो विश्वास संपादन केलाय ते फक्त मनोज जरांगे पाटलांनी केलेला आहे. आणि विशेषतः आज जे या चित्रपटातून आम्ही काही गोष्टी दाखवल्या आहेत, या चित्रपटाला सुद्धा जसं जरांगे पाटलांना समाजातून सगळ्यांनी प्रेम केलं, सगळ्यांनी आधार दिला, समाजाच्या जीवावरती आज एवढं म्हणजे सगळं
राज्यभर असेल, देशभर असेल, जगाच्या इतिहासात आज एवढ्या मोठ्या मोठ्या सभेची नोंदी झाल्या, त्या समाजाने साथ दिल्यामुळे झाल्या. आणि खरोखर त्याच पद्धतीने एक चित्रपट असून चित्रपटाला सुद्धा समाज त्याच पद्धतीने प्रतिसाद देत आहे. आम्ही प्रत्येक गावातून जात असताना आम्हाला रात्र कळत नाही, दिवस कळत नाही, 2-2, 3-3 वाजेपर्यंत रस्त्यात गाड्या अडवून आम्हाला थांबवतात. आणि जेवढं जरांगे पाटलांना प्रेम दिले तेवढंच प्रेम रोहन पाटलांना त्या ठिकाणी देत आहे. आणि अक्षरशः म्हणजे मी निर्माता आहे, लेखक आहे, डिरेक्टर आहे, आमच्या बरोबर काही कलाकार पण होते, पण आम्हाला कुणी फोटो काढायचं का पुढे बोलवत नाही. म्हणजे विशेष वाटतं, कारण चित्रपट म्हणले की कलाकारांचा चित्रपट असतो आणि त्या कलाकारांना तिथं महत्व दिलं जातं. परंतु या ठिकाणी फक्त ओनली वन रोहन पाटील, कारण जरांगे पाटलांचं जे काही कार्य आहे ते रोहन पाटलाच्या माध्यमातून चित्रपटातून बघायला भेटणार आहे, हे पण लोकांना समजलं. त्यामुळे जे लोक प्रेम करतायत ते जरांगे पाटील समजून रोहन पाटला प्रेम करतायत. आम्ही ज्यावेळेस चित्रीकरण करत असताना रोहन पाटलाचं वेट जास्त होतं आणि बऱ्याच जणांनी सांगितलं तुमचं वजन कमी करावं लागलं. म्हणजे आता पण थोडं वजन आहे, परंतु त्यावेळेस जवळपास 12-13 किलो वजन कमी केलं. 1.5 महिना एकदम भयानक, म्हणजे पूर्ण उपोषण नाही पण बऱ्यापैकी उपोषण ह्या पाटलांनी पण या चित्रपटासाठी केलेले आणि जवळपास 12-13 किलो वजन शूटिंगच्या दरम्यान कमी केलं. चित्रपटात तुम्हाला ते पण पाहायला भेटेल. अशा अनेक गोष्टी आपण कित्येक चित्रपट पाहिले, बायोग्राफी, ऐतिहासिक चित्रपट पाहिले, 200, 300, 400 वर्षापूर्वीचा इतिहास पाहिला, परंतु तो इतिहास वाचलेला आहे आपण आणि वाचून त्याच्यावरती या चित्रपट म्हणा, लघुपट म्हणा हे झालेले. परंतु आपण सगळ्या त्या गोष्टी खऱ्या आहेत, खोट्या आहेत हे आपल्याला माहीत नसतं. परंतु आता जो चित्रपट आम्ही बनवतोय हा पण एक ऐतिहासिक चित्रपट आहे आणि सगळा सत्य घटनेवर आहे. कारण ह्याच्यात आपण एकही गोष्ट काल्पनिक टाकू शकलो नाही आणि टाकली पण नाही. जे आहे ते सत्य आहे, फक्त समाजाला ते माहिती नव्हतं आणि आम्हाला या चित्रपटाच्या माध्यमातून ते समाजापर्यंत पोहोचवायचं होतं. खूप चांगला चित्रपट आहे. एका प्रामाणिक माणसाची प्रामाणिकपणे आम्ही सुद्धा एक चांगल्या पद्धतीने काम केले आणि खूप घाई, म्हणजे आम्ही 3 महिन्यात हा चित्रपट आमच्या टेक्निकल काही गोष्टी वापरून, म्हणजे जवळपास 10 टीम या चित्रपटावरती आमच्या काम करीत होत्या. त्या पद्धतीने हा चित्रपट आम्ही चित्रीकरण केला. जरांगे पाटलांचं ओरिजिनल घर, जरांगे पाटलांचं पहिलं उपोषण 5 माणसांना घेऊन ज्या ठिकाणी केलं ते उपोषण ते शेवट आतापर्यंत या चित्रपटात सगळं पाहायला भेटलं. कारण त्यांचा संघर्ष त्यांनी सुरुवात अक्षरशः खरंच 5 माणसांपासून केली ते सुद्धा त्यांनी सांगितलं. तर ह्या सगळ्या गोष्टी त्या चित्रपटातून आहेत. तरी पण आणि दुसरी गोष्ट, जरांगे पाटील ज्या आसनावर बसतात, ज्या आपण त्या गादी म्हणतो त्यांची, त्या गादीवरती रोहन पाटील 2 नंबरची व्यक्ती फक्त रोहन पाटील आहे की तिथं बसून त्यांनी चित्रीकरण केलं. एवढ्या ज्या गोष्टी इतक्या चांगल्या होत्या. जरांगे पाटलांच्या वडिलांचा रोल मोहन जोशींनी केला. तर आता मोहन जोशींना ते फेटा कसा बांधायचा, चालायचं कसं, घरात कसं जायचं हे शिकवायला जरांगे पाटलांचे वडील होते. ते सांगायचे असं करा, तसं करा, मी असं बसतो, असं झोपतो, म्हणजे हे सगळं रिअल वास्तव त्यांच्या पूर्ण कुटुंबातून. एक दिवस मोहन जोशींना रोहन पाटील आले, म्हणजे अण्णा तुम्ही जेवायला उठा. शॉट ओके झाला, 5-6 टेक झाले आणि तेवढ्यात शिवराज आला, जरांगे पाटलांचा चिरंजीव, आणि मग मला कानात येऊन लावून म्हणला, आबा आम्ही अण्णा नाहीत म्हणे, नाना म्हणतो. म्हणजे एवढ्यात चूक झाली आमची, ती चूक सुद्धा तिथं त्या मुलाने दुरुस्त केली. म्हणजे ह्या चित्रपटात काल्पनिक 1% पण नाही आणि खूप चांगला चित्रपट आहे. समाज बांधवांना माझी विनंती आहे, पत्रकारांना विनंती आहे, हा चित्रपट सुद्धा आपला म्हणजे एक आपल्या पण अस्मितेचा प्रश्न आहे. हा चित्रपट सुद्धा आपल्या ज्या मागण्या आहेत, आरक्षण असेल, शेतकऱ्यांचे प्रश्न असतील, विद्यार्थ्यांचे प्रश्न असतील, ह्याच्यासाठी काही ना काही 100% नाही पण काही ना काही फुल नाही फुलाची पाकळी मदत ठरणार आहे आणि यातून पण काही आदर्श घेण्यासारखं असणार आहे. आणि जरांगे पाटलांना या गोष्टीचं थोडं का होण्यात त्यांच्या आंदोलनाला एक आपला हातभार या चित्रपटाच्या माध्यमातून लागणार आहे. म्हणून सर्वांनी ह्या चित्रपटाला भरभरून साथ द्यावी, भरभरून साथ देतील असं मला अपेक्षा आहे. आणि पुन्हा एकदा सर्व पत्रकार या ठिकाणी सकल मराठा समाजाची जी टीम आहे, जे जरांगे पाटलांवरती प्रेम करणारी सगळी जनता आहे, त्या सर्वांचे मी आभार व्यक्त करतो आणि थांबतो. आणि या ठिकाणी